हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आहे ज्योत्स्ना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाजक्या पोह्यांचा अगदी बाहेरच्यासारखा चटपटीत आणि कुरकुरीत चिवडा कसा करायचा. त्यासाठी इथे आपण सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. त्यासाठी इथे मी घेतल्यात डाळ्या, त्यानंतर घेतलेत शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेत, कढीपत्ता घेतला आहे, जिरे आणि बडीशोप घेतलेली आहे. त्यानंतर एक मोठं बाउल भरून साधारण पाव किलो वजनी इथे भाजके पोहे घेतलेले आहेत. आपल्याला एक छान जाड अशी कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे पोहे सगळे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तर कढई छान तापल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला पोहे असे कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पोहे भाजले गेलेले आहेत. दाबून बघायचं आहे, असा कुरकुरीत झाला म्हणजे झाले असे समजायचे. त्यानंतर आपण इथे तेल तापवून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला. बारीक गॅसवरती आपण हे सगळे जिन्नस छान एक एक करून तळून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घातलेल्या डाळ्या, एक वाटी डाळ्या छान तळून घ्यायच्या आहेत. बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळे पदार्थ छान तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण घालणार आहोत खोबरं. खोबऱ्याचे सुद्धा पातळ काप आहेत, ते सुद्धा आपण इथे तळून घेणार आहोत. फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे कांदा लसूण चिवडा बनवतो आहोत. त्यामुळे कांदा उभा पातळ चिरून घ्यायचा आहे छान आणि मस्तपैकी गोल्डन होईपर्यंत अगदी बारीक गॅसवरती त्याला छान तळून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कुरकुरीत होईल. कांदा कुरकुरीत झाला की चवीला खूपच सुंदर लागतो. असा कांदा लसूण चिवडा तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप चविष्ट चिवडा तयार होतो. तर आता हा आपला कांदा छान तळून झालेला आहे. आपण ह्या तेलामधनं त्याला बाहेर काढून घेतो आहे. त्यानंतर इथे लसूण घेतलेले आहेत. लसणाच्या 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. त्या थोड्याशा आपल्याला चेचून घ्यायच्या आहेत. तर तो लसूण आपल्याला छान थोड्याशा तेलामध्ये मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. कढीपत्तासुद्धा थोडासा लसूण होत आला की मग आपण कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता अतिशय कुरकुरीत आणि छान तळला जातो. त्यानंतर इथे जिरे आणि बडीशोप, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे. त्या तेलामध्ये तेल थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे. गॅस बंद केला आहे आणि त्यामध्ये जिरे आणि बडीशोप टाकली आहे. त्या गरम तेलामध्ये अगदी व्यवस्थित ते फ्राय होतात. त्यानंतर इथे आपण आता मसाला काढून घेतो आहे. तर इथे चवीनुसार आपण तिखट घ्यायचं आहे. तर 1 चमचाभर आपण तिखट घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलं आहे. चवीनुसार मीठ आपण घालायचं आहे आणि 2 ते 2.5 चमचे आपण पिठी साखर घालायची आहे. तर साखरेचा वापर आपल्याला कितपत गोड हवा आहे त्याप्रमाणे आपण करायचा आहे. सगळा मसाला छान मिक्स केलेला आहे. इथे हा सुद्धा आपला लसूण आणि कढीपत्ता छान परतवून झालेला आहे. त्यामध्ये हा मसाला टाकून आपण हे तेलामध्ये मस्तपैकी मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर चटपटीत चव याला येते. आता हे जे भाजून घेतलेले पोहे आहेत, आपण हे सगळे पोहे त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. त्यानंतर आपण डाळ्या, शेंगदाणे, खोबरं हे सगळं जे आपण तळून बाजूला ठेवलं होतं, त्यानंतर तळलेला कांदा सगळं एक एक करून आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हलक्या हाताने हे सगळं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर, अगदी बाहेरच्यासारखा चटपटीत कुरकुरीत असा चिवडा तयार होतो. याला हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर महिनाभरसुद्धा अतिशय सुंदर जसा आहे तसाच कुरकुरीत राहतो. तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की कळवा. रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या भागात.